आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उर्फ बंटीदादा यांना वाढदिवसाच्या विदर्भ वंदनच्या वतीने शुभेच्छा। आज आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी मी धावतो वोट चोरीसाठी शालेय गटासाठी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती। या अनुषंगाने मी काल चिखली नगरपालिकेकडून रितसर परवानगी घेऊन मी धावतो शेतकऱ्यांच्या हक्काची बँक चोरी करून जोरात धावा सूतगिरणीने केलेली नोट चोरी रोखण्यासाठी कारखाने बँका बुडून झाल्या, आता धाव कशाला अशा पद्धतीनं चिखली शहरामध्ये इलेक्ट्रिक पोलवर बॅनर लावलेले होते। आणि हे बॅनर आज सकाळी मी जेव्हा मला काही माझ्या जवळच्या लोकांचे फोन आले आणि त्यांनी सांगितले की शैलेश भाऊ आपण लावलेले बॅनर फाडणं सुरू आहे। ज्यावेळेस मी हे बॅनर फाडणं सुरू आहे मला फोन आल्यावर मी जेव्हा बघितलं 7:30 वाजता तर स्वतः राहुल बोंद्रे, रिकी काकडे, राहुल चौडतकर, डॉक्टर इसरार, सागर देशमुख, कैलास जंगले इत्यादी त्यांच्यासोबतचे कार्यकर्ते हे बॅनर फाडताना मला दिसले आणि मी त्यावेळेस बघितलं तर त्यांचे बॅनर फाडणं सुरू होते। या संदर्भात मी रितसर चिखली पोलीस स्टेशनला तक्रार केली। बंधूंनो, इकडे लोकशाहीच्या गप्पा मारायच्या, संविधानाच्या गप्पा मारायच्या आणि हुकुमशाही पद्धतीने गुंडागिरी पद्धतीनं मी लावलेले बॅनर फाडायचे ही कुठली लोकशाही? स्वतःहून सांगायचं की माझ्याकडे कुठल्याही बँकेचं कर्ज बाकी नाही, माझ्या कारखान्यावर कर्ज बाकी नाही, माझ्या सूतगिरणीवर कर्ज बाकी नाही असं म्हणायचं आणि मी लावलेले बॅनर का फाडायचे? जर तुमच्यावर कर्जच नाही तर तुम्हाला या बॅनर फाडण्याची गरज का भासली? लोकांना वाचू द्यायचं असतं, आमच्या काय भावना आहेत त्या लोकांपर्यंत जाऊ द्यायचं असतं। परंतु आपण कुठल्याही प्रकारचा त्याचा विचार न करता हुकुमशाही पद्धतीनं गुंडागर्दी पद्धतीनं मी लावलेले, माझ्या पैशानं लावलेले, परमिशन घेऊन लावलेले बॅनर तुम्ही फाडले, याला लोकशाही म्हणाल का? आणि या बाबत मी चिखली पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे। सन्माननीय ठाणेदार साहेबांना माझी विनंती आहे की आपण इतर बातम्या चिखली शहरातल्या विविध चॅनलच्या आणि CCTV फुटेज तपासून ज्या कोणी संबंधितांनी हे बॅनर फाडले, ज्यांचे मी नावं केले, त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी माझी विनंती आहे।